पब्लिक, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? आहे बऱ्या असाल तर पब्लिक, हा आहे आपल्या गोव्यातला दुसरा दिवस. आता मी जरा झोपत नव्हते त्यामुळे मला काही कळतच नाही काय बोलते ते, बट समजून घ्या तुम्ही. हां, तर आता वाजले 8:30 आणि सकाळचे, आणि गोव्याला गरमी. आपल्या गावाला थंडी वाजते 7-9पर्यंत थंडी असते आपल्या इकडं पाटेलला, सातारा साईडला. बट इकडं गोव्याला ऊन आहे. ऊन पण नाही, म्हणजे उन्हाहीच आहे, पण गरमी आहे. आम्ही आता रूममध्ये AC लावून झोपलेलो रात्रभर AC लावून झोपलेलो, आणि आता उठलो. जी रूम घेतली आम्ही ही वाली, त्या रूममध्ये हे नाही आहे, काय त्याला म्हणतात, पाणी गरम करायचं असतं ना ते, गिझर नाही आहे पाणी गरम करायला. आणि पाणी थंड आहे, म्हणजे थंड पण नाही एवढं, पण मी थंड पाण्याने कधी आंघोळ करतच नाही पहिली गोष्ट. आणि थंड पाण्याने पहिली गोष्ट मी आंघोळ करत नाही, त्यामुळे मला गरम लागतं. बट इट्स तर मी ॲडजस्ट करून घेऊ थोड्या वेळासाठी आजचा दिवस. आता आपण पटापटा उरकूया. दुसरा बीचवर जायचं का दुसरं कुठं जायचं ते माहीत नाही ते, तर बघू. आता आपण जाऊया पटापटा, आंघोळ करूया, तयारी करूया. मी रात्रीचा मेकअप अजून काढलेला नाही आहे, आणि ती मी आलेल्या लगेच शिकले, मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगत होते. तर आता आपण पटापटा आवरूया आणि जाऊया फिरायला. सो पहिला आपण ब्रश करून घेऊया, कारण की बाकीची आंघोळ वगैरे मला 5 मिनिटाचं आहे, तर मला कोण जाऊन देत नाही. ते गोष्ट पहिली तुम्हाला दाखवते मी इथला नजारा. आम्ही रूम घेतली, इथला बाहेरचा नजारा कसा आहे, आणि तुम्हाला इथलं वातावरण बघून तर कळेलच ऊन म्हणजे गरमी आहे की नाही आहे, कारण की इथं सगळं दाट आहे, त्यामुळं हवा पास व्हायला जागाच नाही आहे. मग मला पण दाखवते बघा. तर काय, आपण दुसऱ्या रूममध्ये जाऊया. इकडं 6 जणांना एक मोठी रूम भेटत नाही, एका रूममध्ये 3 किंवा 4 जण जास्तीत जास्त, आणि आम्ही 6 जण आहे. सो ही रूम आहे 05. त्याच्यामध्ये पप्पा आणि मम्मी दोघंच झोपलेत, आणि तिकडची रूम आहे 06 बाजूबाजूला घेतल्यात. त्या रूममध्ये आम्ही पोरं झोपलो, म्हणजे माझे 2 भाऊ आणि दीदी बाजूचे आणि मी. आपण बघूया मम्मी पप्पा उठलेत की नाही. पप्पांचा तर आवाज येतो, आणि स्वीटी कशी फिरते बघा, हे मोकळी जागा भेटली. काही लोक उठलेत, बट मम्मी माझी उठलेली नाही आहे. हे बघ, पप्पा उठले, मम्मी नाही उठली. आणि हे बघा स्वीटी उठलीस वे, चलो उठो मम्मी उठो. हे बघा स्वीटी कशी उठवते. बाबू मम्मीला उठव दाखवतो. पण गाईस, त्या रूममध्ये बाल्कनी नाही, आमच्या रूममध्ये बाल्कनी आहे, त्यामुळं तिथं गरम नाही होतं, पण बाहेर गेलं. आता आपण बोलू आणि जाऊन घेऊया. काय आंघोळ झाले आपली, सगळं काय काय झालं आहे, मेकअप पण झालं आहे, तयारी पण झाली, फक्त सुट्टीची होती, त्यामुळे आपण थांबलो. आणि मी कालचा ड्रेस घातला, मीच नाही तर सगळ्यांनी कालचा ड्रेस घातला, कारण की काल आम्ही 5 ते 10 मिनटासाठी घातला, संपर्क येऊन काढलं असेल, म्हणून मम्मी बोलली की सगळ्यांनी तेच घाला, मग तेच घातलं आहे. आता आपण कुठेतरी जाणार आहे, कुठलं ते बीचवर वाटलं आहे. मी आता नॉर्मल हेअरस्टाईल म्हणजे मला कंटाळा आली वाईट घ्यायची, आता भेटू आपण खाली गेलो. तर काही झालं आपलं, आता चाललं आपण खाली, सगळेजण आहेत तिकडे, आणि आता आपण चाललोय खाली. ये आता सेकंड भागात बीचवर जायचं आहे, आणि मग तिकडनं थोडं वस्तीला पण जाणार आहे मालवणला. ते जाऊया गाईस पटापटा. आतमध्ये तिकडे एवढे पैसे द्यायला लागते, खायला देते ते. दुसरं कुठलं तरी, आता दुसरा बीच बघू का सर्च मार. आता आपण बीचवर आलेलो आहोत, नाश्ता वगैरे झाला करून. आता आपण चाललोय बीचवर. कुठला बीच आहे? कळंगूट. बघू कुठला तरी बीच, मला नाव माहीत नाही, आणि हा माहिती आहे ते पण येत नाही बोलायला. व्हिडिओ मस्त बघा.
आम्ही आले किल्ला बघायला, कुठल्या माहित नाही बट आलो. आणि मी माझा ड्रेसिंग चेंज केला आणि माझा मेकअप पण सगळा मी धुवून टाक. मी विचार करत असेल का तर मी मग अशी पाण्यात भिजलेलं तिकडच्या कुठला तरी होता बीच, तिथं भिजलेली मी जाता सगळं भिजलेलं. तर मला खूप म्हणजे चावायला लागलेलं, डायरेक्टली भिजले जात म्हणजे मला भिजवलं दादाने. त्यामुळे मला खूप अंग चावत होतं, एवढं चावत होतं. आणि मी जी फ्रॉक घातलेली म्हणजे काय असेल वन पीस वगैरे ते घातलेलं, त्याच्या आतमध्ये पूर्ण म्हणजे जे साईडला फुगा होतं त्यामध्ये पूर्ण माती म्हणजे ते वाळू गेले, खारट पाणीचं वाळू. त्यामुळे आता आम्ही जिथं किल्ला बघायला आलो तिथं मस्त आंघोळ केली मी शॉवर खाली. चिपचिप होतंय का अंग? हा गरम येते त्याने होते. बरं झालं मी नाही. कोमट वातावरण आहे ना, कोमट वातावरण. तर आम्ही जिथं आलोय जे किल्ला बघायला तिथे वॉशरूम होतं आणि खूप चांगला वॉशरूम होता. त्यामुळे मी विचार केला फक्त हातपाय धुणं येताना, बट मी वॉशरूम बघितलं तर मला वाटलं आंघोळ करून टाकावं. मग पूर्ण मी आंघोळच करून टाकली. आणि मी याच्या आधीच कोणतरी ऑलरेडी आंघोळ केलेली. तर मी आंघोळ वगैरे केली मस्त आणि कपडे चेंज केले. आता मी जीन्स आणि ही कुर्ती घातली. मी शॉर्टेस्ट कपडे आणलेत गाईस, शॉर्टेस्ट कपडे. आता मला काय माझ्याकडं हे नाही आहे आता असं म्हणजे काहीच नाही माझ्याकडं बोलण्यासारखं. माझ्याकडं आता वन पीस एक आणि एक नाईटी राहिली, ती दोनच कपडे माझ्याकडे. आता माझ्याकडे दुसरं ऑप्शन आहे तेच घालावं लागणार आहे.
तर आपण भेटू वर जाऊन किल्ला बघायला. किल्ला बघायचंय चला ना. तो काय वरती किल्ला आहे मग चला की खालून जायचं वरून जायचं. चालायला येणं झाले चप्पल तुटली ती. माझा मुरुड जंजीर आहे बघ. तर बघा तिकडे काय हा मानायचं काम करा ना फक्त. तर काही खाली समुद्र आहे त्या बनवते ते आणि समुद्रामध्ये बोटी फिरते तुम्ही बघू शकता. हे पण जायचीच वाटते बाई. कशाला फिरतात मला माहित नाही पण फिरतात. व्ह्यू बघून घ्या असं म्हणजे मला परत भेटणार नाही. लागला वाटतं तुला. माझा गॉगल गाईज बघून घ्या. तुम्ही नाही येऊ शकत, समजू शकते तुमची परिस्थिती, पण तुम्ही एकदा बघून घ्या, आनंद घ्या आपल्या व्हिडिओ मधून. खाली 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 मम्मी नको म्हणते पप्पा. खाली फुल असते बोलते. एक्झिट आहे ना खाली. तिकडं नको ना. तिकडं नाही इथं खाली. इथून खाली डायरेक्ट बाहेरच निघायचंय. तर गाईज आपण खाली जाऊया, खाली जाऊन शोध लावूया जेल आहे का काय आहे नक्की. गरीब बघ आता सही गरीब आहे. चला गाईस हिची चप्पल तुटली बघा. चप्पल तिला चालायला येईना चप्पलीनं. चप्पल काढून आली होती गाईस ही चप्पल. ह्याच्याला येत नाही चालायला. पाय टाकतोय आणि हिला घातलीच आहे. थोबड्या पुढे हे बघा हिची चप्पल सुटली होती. कधी पडले का कधी चल नाही सारखं तिथे. हे बघा या काकी पडल्या इथून चालताना. आम्ही आलोय बघा हे जेल बघायला. जेल हा वाघ त्यानं त्या पोर्तुगीजनं फोन केला होता, नाही ते ईमेल केला होता आमच्या इथं वाघ आहे म्हणून भेटायला येईल. तोडत होतो ना. ही सगळी जेल होती बघ. एक खाणे खाणे ना हे बंद केलं जातं त्या लोकांनी. सगळे बंद केले. हे सगळे ना सगळे जेल जेल असणार. हे बघा तिथून इथवर नाही कोटरी वेगवेगळी आहे. ही कोटरी वेगळी, ती कोटरी वेगळी असं कोटरी मधून असतात. पण मार्ग असेल ना काही त्यांचा. एवढं डोकं हा नाही आतनं नसणार. खोल्या खोल्या बनवून देतात. अरे गुगल करा, अंदाज लावण्यापेक्षा तुम्ही जर युट्यूबला सर्च मारा. अंदाज लावलो. एक तर ब्लॉग चालू आहे. कोणी जर खरोखर इतिहास कोणी वाचलेला मित्राला काय बोलते येण्याचा. पावसाळ्यात छान वाटतं. देव्यानं खाल्लं सगळं. देवान आहे ती बी काय करायला. मला वाटतं हे पुजावले हे गाळं जे काढलेली ना. बोलून घ्या सगळी. काय बोला हे पंजीच्या इकडे खरड पण वाटते तिकडे. आपण पणजीच्या मार्केटला आलेलो आहोत. इथे फेमस आहे की नाही माहीत नाही, बट आम्हाला तर फेमस सांगितलं, तर आम्ही इथल्या मार्केटला आलो आहोत. तर बघूया आता काय आहे काय नाही ते. आराम करतोय. आंब्याचं बस बघितलं उतरणार